नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्णाय धीमहि ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्णाय धीमहि स्वस्ति श्री गणेशाय नमः स्वस्ति श्री सरस्वते नमः स्वस्ति श्री गुरुदेवताभ्यो नमः
पितृदेवताभ्यो नमः स्वस्ति श्री सकलदेवताभ्यो नमः पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्रीदारे गोपाल कृष्ण भगवान की जय चंद्र भगवान की जय हरिनाथ भगवान की जय मामुनि ज्ञानेश्वर महाराज की जय बोलो भाई सब संतन की नमः पार्वती पतये हर हर महादेव। अखिल कूट ब्रह्मांड चालक भगवान कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम निराधारी गोविंद माधव दामोदर श्री कृष्ण परमात्मा या परमात्म्याचं वर्णमय प्रति स्वरूप असणारं महापुराण आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। भगवंताची असीम कृपा साधू संतांचे आशीर्वाद आणि समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र मोढे शिरसाटवाडी सर्वांचं अनमोल सहकार्य यातून समापन्न होत असणारी दिव्य ही भगवंताची साधना गेल्या 74 वर्षापासून चालत असणारी ही साधना या वर्षी स्वर्ण महोत्सव अमृत महोत्सव 75वे वर्ष आपण या ठिकाणी साजरं करत आहोत। आज आपल्या कथेतील चतुर्थ दिवस आणि चतुर्थ दिवसाच्या कथेला आरंभ करत असताना सर्वप्रथम या व्यास गादीवरून मी सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो। त्यांच्या माध्यमातून ही कथा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। या कथेचे यजमान श्री हरिभक्तीपरायण तुकारामजी व्यंकटी शिरसाट व त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांचे चिरंजीव ज्यांचं नाव गोविंद आहे आणि म्हणून गोविंदाच्या कथेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे। अशी यजमान त्यांच्या चरणावरती मी साष्टांग दंडवत ठेवतो आणि कथेला आरंभ करतो। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंताची ही कथा आहे अलौकिक अवीट अविनाशी मोक्षदायिनी मुक्तिप्रदायिनी अशी असणारी ही पवित्र कथा आहे। आपण या ठिकाणी भगवत कथा श्रवण करत आहोत। काय आहे ते भागवत? घोर असणाऱ्या या कलियुगामध्ये साक्षात कल्पतरू वृक्ष म्हणजे श्रीमद भागवत आहे। कशाला म्हणतात कल्पतरू? कल्पतरू खाली फळे येती मागितली। ज्या वृक्षाच्या सावलीला बसल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये जी इच्छा जी कल्पना होते का आणि जी कल्पना इच्छा झाल्याच्या नंतर जो वृक्ष पूर्ण करतो का
त्याला कल्पतरू म्हणतात. कल्पना केल्याच्या नंतर पूर्ण करतो तो कल्पतरू. एक व्यक्ती ऊन पडलेलं होतं, दुपारची वेळ होती आणि तो प्रवास करू लागला. उन्हामध्ये पायी चालत होता. तहानीनं व्याकुळ झाला, तहान लागली, सावलीची अपेक्षा होती. सर्वत्र त्या ठिकाणी कडक ऊन पडलेलं होतं. उन्हानं शरीर लाल बंद झालं होतं. काय करावं सुचत नव्हतं. अचानक एक वृक्ष दिसला आणि त्या झाडाच्या सावलीला तो गेला. सावलीला गेल्याबरोबर त्याला वाटलं आता बरं झालं सावली मिळाली. पण मनामध्ये इच्छा आली, सावली तर मिळाली, तहान लागलेली आहे, पाणी जर मिळालं तर बरं होईल. अशी कल्पना केल्याबरोबर गार माठातला तांब्या भरून पाणी त्या ठिकाणी आलं. तहानीच्या अवस्थेमध्ये असताना तर ती तहानीमुळे पाणी पिलं, तांब्या बाजूला ठेवला, मनात भाव केला, पाणी मिळालं मला, पण जरा भूकही लागलेली आहे. मनामध्ये भाव आला, जेवायला जर मिळालं तर बरं होईल. पंचपक्वान्नाचं ताट समोर आलं. जेवू लागला, जेवण झालं आणि मग वाऱ्याची धुळक आली, जरा थोडीशी झोप येऊ लागली आणि असा पडला. मस्तकाखाली त्यानं दगड ठेवला आणि मनामध्ये विचार येऊ लागला, अरे इथं सावली नव्हती, मी सावली खाली आलो. सावलीत आल्याबरोबर मनात आलं पाणी जर मिळालं असतं तर बरं झालं, पाणी आलं. पाणी मिळालं, मनात आलं जेवण मिळालं असतं तर बरं झालं, जेवणही आलं. जेवण मिळालं, पाणी मिळालं. इथं भूत तर नसेल, इथं भूतही आलं. आल्याबरोबर मनात विचार आला, हे मला खाणार तर नाही, खाऊ नाही टाकलं. कारण ते झाड कशाचं होतं, कल्प. त्या प्रकारे आज या घोर असताना कलियुगामध्ये ही श्रीमद भागवत कथा म्हणजे कल्पतरू. काय करते ही महाराज, याच्या श्रवणाने काय मिळतंय. इसे श्रवण कर मिट जाती है, कथा श्रवण कर मिट जाती है, जन्म जन्म की लता को जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय श्याम कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय श्याम कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय श्याम कथा. कथा श्रवण कर मिट जाती है, कथा श्रवण कर मिट जाती है, जन्म जन्म की लता को जय जय कृष्ण कथा,
ती नष्ट होतात अशी पवित्र असणारी ही कथा आहे आणि आपण त्या कथेचं श्रवण करत आहोत. काल आपण अनेक भगवंताचे अवतार पाहिले, त्याचबरोबर काही भक्तांचे चरित्र देखील आपण पाहिले. आज आपल्याला भगवंताच्या कथेमध्ये महाराज सुखदेवजी राजा परीक्षिताला काही अवताराच्या कथा सांगताय, काही राजांचं चरित्र सांगताय आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्माची कथा सांगताय. राजाने प्रश्न केला, महाराज स्वयंभू मनु महाराजांचं तुम्ही चरित्र आम्हाला सांगितलं की त्यांना 3 मुली आणि 2 मुलं आहेत. त्यामध्ये तुम्ही उत्तानपादाचं गोड चरित्र आम्हाला सांगितलं. उत्तानपादाचे सुपुत्र आहेत ध्रुवजी महाराज, यांचंही चरित्र तुम्ही आम्हाला सांगितलं. पण याच ध्रुवजी महाराजांच्या वंशामध्ये पुढे ध्रुवजींचे पुत्र होत आहेत, त्यांचं नाव आहे उत्कल. उत्कल राजाचा पुत्र आहे, त्याचं नाव आहे अंग राजा. आणि अंग महाराजांचे पुत्र आहेत वेद. आणि वेद राजाच्या उदरी भगवंताचा एक अवतार प्रकट होतो, तो म्हणजे महाबलशाली परमप्रतापी पृथू. भगवान पृथू महाराज त्या ठिकाणी प्रकट होत आहे. पृथू महाराजांची पत्नी आहे, नाव आहे तिचं अर्ची. अतिशय सुंदर त्या ठिकाणी प्रपंच त्यांचा. पण एक दिवस पृथू राजा हा दानी आहे, तपस्वी आहे, साधना करणार आहे. पण पृथू राजाचं राज्य कारभार चालत असताना प्रजा ही आनंदी नाहीये, कारण हा भगवंताचा अवतार आहे. महाराज पृथूच्या उदरी एक मुलगा जन्माला येतो. नाव त्या मुलाचं अंतर्धान. अंतर्धानाचा मुलगा आहे अहिरधान आणि अहिरधानाचा मुलगा आहे प्राचीन ब्रही. प्राचीन ब्रहीचं चरित्र भागवतामध्ये गोड आलेलं आहे. या राजानं हजारो लाखो यज्ञ केलेले आहे. पण यज्ञ करत असताना हे बघा, सुखदेवजी महाराज सांगतात, राजा भक्ती परमार्थ करत असताना काही नियमावली साधना आहे. भजन जरी करायचं म्हटलं तर कुणालाही भजन करायला जमत नाही. जेने नाम मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. आपण म्हणतो की बाबा भजन करायला काही अडचण नाही, त्यावेळेला नामे उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरती उद्धरती दोन्ही पक्ष पाही. पण त्याला आचारसंहिता आहे, पथ्य आहे. मग काय पथ्य आहे संप्रदायामध्ये? शास्त्राला सांगितलेलं पथ्य आहे. ज्याला नामस्मरण करायचंय त्यानं सर्वप्रथम आपलं अंतकरण शुद्ध केलं पाहिजे. हे राजा परीक्षिताला सुखदेवजी महाराज सांगतात. अगोदर आपलं अंतकरण शुद्ध केलं पाहिजे. अंतकरण जर शुद्ध नसेल तर मग कितीही जरी परमार्थ केला तरी काही उपयोग नाही. आपल्यामध्ये मन आहे बघा, हिंदीमध्ये पण बहुतांशी सगळे लोक म्हणतात मन में चंगा तो काठवत में गंगा. मन जर चांगला असेल तर काठवतीतलं पाणी देखील गंगेच्या पाण्याप्रमाणे आपल्याला पुण्य देते. पण मन जर पवित्र नसेल, चांगलं नसेल तर मग
गंगेत गेल्याच्या नंतरही वड्याच्या पाण्यानं आंघोळ केल्यासारखं पाप लागतंय. मन कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. अंतःकरण, मन आणि चित्त हे एकच आहे, एकच आहे. आणि परमार्थामध्ये खरी जर गरज कशाची असेल, मनाची, चित्ताची, अंतःकरणाची गरज आहे. परमार्थ कसा केला पाहिजे? अंतःकरणापासून केला पाहिजे. मनाला, बरं मी तुम्हाला विचारतो, मनाला आवडत ती भक्ती करावी का आपल्याला आवडत ती भक्ती करावी? बर, आपणाला आवडत ती भक्ती करावी का देवाला आवडत ती भक्ती करावी? देवाला आवडत. आणि आपली भक्ती कशी चालू आहे? आपल्याला जी आवडत ती. आपली भक्ती कशी चालू आहे सांगू का तुम्हाला? हे बघा, आपण रोज आपल्या आवडीचं करतो म्हणून त्याच्या आवडीचं होतंय. एक दिवस त्याच्या आवडीचं करा, तिथून पुढं आपल्या आवडीचं होईल. वाक्य कळालं तर बघा, एक दिवस त्याच्यासाठी घ्या, तिथून पुढचे दिवस तो तुमच्यासाठी घ्या. कारण देव तू माझ्या नामावर तर मी तुझ्या कामावर. काय म्हणतात देव? तू माझ्या नामावर तर मी तुझ्या कामावर, आणि तू तुझ्या कामावर तर मग मी माझ्या धामावर. आपण जर देवाचं अंतःकरण शुद्ध भावनेने जर नामचिंतन केलं, भजन कीर्तन केलं, तर आपल्याला प्रमाणित महाराज न सांगता करी सर्व काम. तो परमात्मा सगळी कामं करतो आपली, अंतःकरण शुद्ध पाहिजे. 4 गोष्टी आहेत महाराज, 4. कोणत्या कोणत्या सांगतो, जरा बोलत चला. शेतीमध्ये उत्पन्न चांगलं मिळावं याच्याकरता शेतीत काय टाकावं लागतं? खत. काय टाकावं लागतं? मोठ्याने सांगा, काय टाकावं लागतं? खत. शरीर निदृढ राहावं, सुदृढ राहावं वाटत असेल तर शरीरामध्ये प्रमाणात लागतं काय? पित्त. समाजात आपलं वर्चस्व टिकून राहावं याच्याकरता समाजात आपली काय पाहिजे? पत्त. आणि संसार आपला नीट चालावा याच्याकरता संसारात काय लागतं? वित्त. आणि परमार्थ आपला सुभाग व्हावं याच्याकरता परमार्थात काय लागतं? चित्त. आणि जर चित्त नसेल तर माझ्या ज्ञानोपारायण हरिपाठामध्ये सांगितलं, त्रिविधे संगमी नाना कीर्त प्रमी चित्त नाही नामे तरिते अर्थ, चित्त नाही नामे तरिते अर्थ, चित्त नाही नामे तरिते अर्थ.
चित्त चालत नाही तर ते चित्त कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. म्हणून तर म्हणतात ना, तुकोबाराय म्हणतात, काय मानी येले प्रेत जवळी नाही चित्त. चित्त शुद्ध अंतःकरणाने परमार्थ केला पाहिजे. आणि परमार्थ करत असताना काही नियमावली. प्राचीन ब्रही नावाचा राजा अनेक यज्ञ करतोय, पण यज्ञ करण्याचे काही कारण असतात. यज्ञ का करायचा? दुसऱ्यांचा कुणाचा तरी बदला घेण्याकरता केलेला यज्ञ आपला बदला घेत असतो. म्हणून कोणीतरी केले म्हणून आपण करायचं असा यज्ञ करायचा. त्यानंतर कुणाचा तरी वध करण्याकरता केलेला यज्ञ आपला वध घेतो, म्हणून त्याकरता यज्ञ करायचा. आणि यज्ञ करत असताना यज्ञामध्ये जी आपण आहुती टाकतो बघा, जैन धर्माचे लोक आहेत भारतामध्ये. जैन धर्म श्रेष्ठ. या धर्मातल्या लोकांची काही प्रणाली आहे. जैनांचे साधू तुम्ही पाहिले, जैन लोकांचे साधू, त्यांच्या नावावर करोडो रुपयाची इस्टेट असते. अजिबात नाही. जैनाचे जे साधू असतात का, त्यांच्या नावावर एकही रुपयाची इस्टेट नसते. त्यांच्याकडे फक्त काय असतं माहितीये का तुम्हाला? हातामध्ये एक कटोरा, या हातात एक झाडू मोराच्या पंखाचा. कटोरा कशा करता? कोणी जर भीक दिलं तिथे खाण्याकरता. आणि झाडू कशा करता? ज्यावेळेला आपण झोपतो बसतो का त्यावेळेला ते अंगण झाडण्याकरता, कारण तिथं एखादी किडा मुंगी नसावी. किडा मुंगी नसावी, कारण ती जर किडा मुंगी आपल्या पायाला मिळेल तर ते पाप मानतात. म्हणून यज्ञामध्ये आहुती टाकत असताना काय असावं आणि काय नसावं याला सुद्धा महत्व आहे. प्राचीन ब्रही नावाचा जो राजा आहे त्याने यज्ञ केले, पण यज्ञामध्ये तो हिंसक प्राणी त्यांची आहुती घ्यायचा, प्राण्यांची आहुती घ्यायचा. त्यानं कित्येक घोडे अश्व त्या यज्ञामध्ये टाकले. भगवान सुखदेवजी महाराज सांगतात, राजा यालाच म्हणतात पुण्य करता होय. म्हणून प्राण्यांची पक्ष्यांची हत्या कधी करू नये. आता आपणही करतो. आपली नवसा असतात ना देवदेवीला, आपणही हत्या करतो. मग मला सांगा, एखाद्याची हत्या करून आपल्याला सुख मिळेल का? नाही. आणि त्या मुका प्राण्याची हत्या कशाला करता? शास्त्र सांगतं माणसाने हत्या करूच नाही, पण लोक म्हणतात की नाही आमच्या देवाला लागत आहे, आमचा देव मागत. मग तुमचा देव कधी दुसरा प्राणी का मागत नाही? आश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच. शास्त्र म्हणतं मग तुमचा प्राणी